नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल स्टार चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9 सायन्स सबस्टन्स इन कॉमन यूज महाराष्ट्र बोर्ड लेक्चर नंबर 6. ओके, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. हे लेक्चर नंबर 6 आहे. ओके, तर चला सुरू करूयात. बघा, केमिकल सबस्टन्स इन डे टू डे लाईफ. तर केमिकल सबस्टन्स जे सबस्टन्सेस आहेत ते आपण डे टू डे लाईफमध्ये कसं यूज करतो, कुठे यूज करतो, कशा पद्धतीने यूज करतो, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आपण काय करतो की डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. ओके, तर लाईफमध्ये आपण जसं की कपडे यूज करतो, त्यानंतर काही युटेन्सिल्स यूज करतो, म्हणजे भांडी यूज करतो, त्यानंतर मेडिसिन यूज करतो. ओके, त्यानंतर वॉचेस यूज करतो. बरोबर, वॉचेस यूज करतो. बघा, समजा जर आपण अलाराम जर नाही लावला तर आपल्याला कळतं का आपण ह्या टायमिंगला उठणार आहोत. 6चा अलाराम लावला तर आपण 6 वाजता उठतो. बरोबर, आणि जर अलार्मच नाही लावला तर 10 वाजले तरी आपण उठत नाही. आणि समजा आपल्या हातात वॉच आहे, बरोबर, तर आपल्याला कळतं की हा बाबा इतक्या टायमिंगला इतकं आपलं टायमिंग, आपण ह्या ठिकाणी जातो, टायमिंगवर आपण तिथं जातो. ते कशामुळे जातो तर हे वॉचेसमुळे जातो. हे काय करतो आपण डे टू डे लाईफमध्ये हे जे आहे तर ते आपण काय करतो, यूज करतो. बरोबर, आता आपण फूडबद्दल बघूयात. फूड कशा पद्धतीनं असतात ते. बरोबर, तर बघा, खूप सारे फूड आहेत. ओके, जे खूप सारे बघा, खूप सारे आर्टिफिशियल हे आहेत फूड आहेत, त्यांना काही आर्टिफिशियल कलर असतो. हे जे कलर आहेत जे की आजकाल खूप सारे यूज होतात फूडमध्ये. खूप साऱ्या मिठाई, स्वीट्स, काही कोल्ड ड्रिंक्स, त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स, त्यानंतर बघा त्याच्यामध्ये देखील यूज होतो. काही कोल्ड्रिंक्समध्ये, काही कोल्ड्रिंक ब्लक्समध्ये, त्यानंतर हे असतात. ओके, काही कोल्ड्रिंक ज्या हे असतात ब्लॅक कलरच्या असतात, त्यानंतर काही ब्राऊन कलरचे असतात, त्यानंतर काही ऑरेंज कलरचे असतात, कारण त्यानंतर काही येलो कलरचे असतात. काही ड्रिंक्स ज्या आहेत त्या ब्ल्यू कलरच्या असतात. ओके, ब्ल्यू कलरच्या पण असतात. आजकाल फॅशनचा जमाना आहे, काही असतं. त्यानंतर स्ट्रॉबेरी कलरच्या असतात, त्यालाच आपण पिंक कलर बनतो. ओके, ह्या ज्या ड्रिंक्स आहेत ह्या ॲक्च्युली नॅचरल कलर नसतो याच्यामध्ये. भले आपल्याला स्ट्रॉबेरी जी आहे तर ती पिंक कलरची दिसते, पण त्यामध्ये त्याचा जर आपण ज्यूस काढला तर तो नॉर्मली पिंक कलरचा येणार नाही. त्यामध्ये काय केलं जातं, लोक त्यामध्ये जाणून बुजून काही एव्हिडन्स टाकतात. म्हणून जे आहे अशा प्रकारचे जे आर्टिफिशियल कलर जे आहेत ते टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, तो जो कलर येतो. ओके, जे वेगवेगळे फ्लावर्स आहेत तर ते देतो आपल्याला. ओके, ह्या कलरने काय होतं, हे जे कलर टाकतात आणि त्या कलर्समुळे आपल्याला वेगवेगळे फ्लावर्स तर देतोच, पण सोबत रंग पण देतो आणि काही ॲट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून. ओके, बघा, जर आपण मिठाईमध्ये बघायला गेलं, ओके, म्हणजे मिठाई वगैरे, पेढा वगैरे बघायला गेलं तर त्या ठिकाणी कलर्स वगैरे टाकलेले असतात. त्यामुळे ते काय होतं, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि दिसायला देखील काय होतं, एकदम सुंदर दिसतं. ओके, एकदम भारी दिसतं. म्हणजे मी ज्या ठिकाणी माझं जे व्हिलेज आहे तर ते व्हिलेज पेढ्यासाठी प्रसिद्ध येत आहे. ओके, तर त्या ठिकाणी बघितलं तर असे म्हणजे एकदम भारी भारी पेढ्याच्या मिठाईच्या लाईन्स असतात. तर त्या कशामुळे ते हे असतात तर त्याचे कलर्स जे आहेत ते कलर्स अशा पद्धतीनं यूज केले जातात. ओके, ते कलर जे आहेत ते फूड कलर जे आहेत ते नॅचरली आज आणि आर्टिफिशियल पण असतात. आणि ते जे बघा, हे फूड जे आहेत तर ते त्यानंतर हे फूड जे आहे म्हणजे हे कलर जे आहेत आईस्क्रीममध्ये यूज केलं जातं. त्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी जाम्स जे आहेत, कोल्ड्रिंक्स आहे, जे जाम्स आहे, जेली असतात ना, जाम्स वगैरे, जे आपण वडापावसोबत जाम्स खातो रेड कलरचा, तर त्याच्यात हे केलं जातं, यूज केलं जातं. त्यानंतर हे फूड कलर जे आहेत तर ते नॅचरली ॲज वेल ॲज आर्टिफिशियल ही असतात. त्यानंतर हे जे नॅचरल फूड आहेत, नॅचरल फूडचे कलर जे आहेत ते 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 जे आहेत तर ते प्रिपेअर्ड केले जाते सीडच्या याच्यातून. ओके, सीड थ्रू केले जातं. त्यानंतर फ्लावर्स झाले, त्यानंतर फ्रुट्स हे जे आहेत तर हे काय नॅचरली कलर्स असतात. तर त्यात नॅचरली कलर फ्लावरला आपण काही कलर देतो का नाही, ते कसं असतं, ते नॅचरली कलर्स असतात. ओके, त्यानंतर हे जे आहेत
हे काय करतात, फ्युल्स कॉन्सन्ट्रेट करतात. ओके, तर ते जे आहे तर ते आपल्याला फ्लावर्स जे आहेत तर ते आपल्याला अट्रॅक्ट करतात. ओके, त्यानंतर टेट्राझिंक हे जे आहेत तर ते सनसेट, हे सनसेट येल्लो आर्टिफिशियल फूड कलर वगैरे हे जे आहेत तर ते कसे असतात, एक्सटेन्सिव्ह, हे एक्सटेन्सिटिव्हली असतात. ओके, त्यानंतर काही जे आहेत तर ते बघा ड्यू टू एक्सटेन्सिव्ह, बघा हे जे ऑलवेज बेनिफिट, हे जे नॅचरल कलर असतात तर ते ऑलवेज कायम बेनिफिशियल असतात. ओके, आणि नॅचरल फूड जे आहे तर ते नॅचरल फूड ॲज आर्टिफिशियल कलर हे जे आहे तर ते आपल्या कलर, हे जे कलर आहे तर ते डिटरमाइन टू हेल्थसाठी देखील हे असतात. तर त्यानंतर हेल्थच्या अनुसरून ते लक्षात हे करून हे केले जाते, त्याचा यूज केला जातो, किती प्रमाणात आहे ते त्याचे देखील हे केले जाते, किती प्रमाणात टाकले जाते, किती प्रमाणात नाही टाकले जाते, त्याचे देखील काही हे असतात, त्याच्यानुसार हे टाकले जाते. ओके, हे जाम्स वगैरे हे जे आहेत ना, हे आपण जर म्हणजे जास्त खाल्लं ना, हे नुकसानदायक आहे आपल्यासाठी, पण आपण नॉर्मली जास्त खात नाही आहेत. ओके, जाम्स झालं, त्यानंतर जेली वगैरे हे काय जास्त खात नाहीत आपण लिमिटमध्येच खातो ना, त्यामुळे हे काय एवढं हे नाही आहे. ओके, मसाले झाले, त्यानंतर हळदी पावडर वगैरे झाले. हळदी पावडर बघितलं असेल तुम्ही तर ते एकदम पिवळी नसते, त्यात काय टाकलं जातं, कलर टाकला जातं आणि नंतर ते हे केले जाते. त्यानंतर मसाले वगैरे त्यात हे केले जातात, ॲड केले जातात, कारण का ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. ओके, आणि आपण अट्रॅक्टिव्ह गोष्टीकडेच जास्त काय करतो, हे करतो, ॲड होतो, बरोबर. तर त्यामध्ये काय केलं जातं, हे फूड कलर जे आहेत तर ते ॲड केलं जातं डिफरंट केसमध्ये. ओके, तर चिली पावडर घ्या आणि बघा चिली पावडर घ्या, ती बघा ती जी आहे नॉर्मल चिली पावडर एवढी ही नसते, रेड नसते, तर ती बघा हे मार्केटमधली बघा तर कशी असते, कारण त्यात देखील काय केलं असतं, हा कलर टाकलेला असतो. बघा हे जे हे आहेत म्हणजे मसाले वगैरे, हे बघा चायनीज तुम्ही आता खाता तर चायनीज देखील जास्त खात जाऊ नका. महिन्यातून 1 ते 2 वेळेस खाल्लं तर ठीक आहे. काही काही जणांना रोज खाल्लं तर ही होईल, तर त्याच्यात देखील काही असे बॅक्टेरिया असतात ज्याच्यामुळं फूड पॉयझनिंग होते. आणि हे जे म्हणजे जास्त जे जाम्स वगैरे जे आहेत ते खाल्ल्याने काय होतं, एक मर्क्युरी म्हणून एक हे आहे, तर तो आपल्या ह्याच्यात प्रेझेंट होतो आणि फूड पॉयझनिंग होऊ शकते. एखाद्या वेळेस त्यांनी डेथ देखील होऊ शकते. तर एवढा घातक आहे, त्यामुळे जास्त काही खाऊ म्हणजे हे करत जाऊ नका. नॉर्मली ह्याच्यात हे करायचं ओके. याचे काही हे जे ते आहेत हे फूड पॉयझनिंग जे आहे तर ते होऊ शकतं. त्यानंतर हे फूड कलर जे आहेत काही केसेसमध्ये हे केलं जातं, त्याला डेट देखील म्हटलं जातं, अटेन्शन डिफेन्स. तर हे जे आहे हायपर ॲक्टिव्ह डिस्कलर, तर हे जे आहेत याचे की हे लहान लेकरांमध्ये हे असतं. तर जर तुम्ही हे केलं म्हणजे याच्या ऐवजी ह्या कलरच्या ऐवजी जर फ्रूट वगैरे खाल्लं, नॅचरली फ्रूट वगैरे खाल्लं तर ते ना एकदम बेस्ट आहे हेल्थसाठी देखील. ओके, तर हे कन्सेप्ट झालेलं आहे इथेच. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात. बघा आता आपण बघूया डाय काय असतो. बघा जो डाय हा एक कलरफुल सबस्टन्स आहे जो अप्लाय केला जातो आर्टिकल्स, त्यानंतर इम्पॅक्ट जे कलरफुल आर्टिकल्स आहेत त्याचं तिथे त्याचा यूज केला जातो डायचा. ओके, त्याला काय म्हटलं जातं, डाय म्हटलं जातं. तर डाय जे आहे तर ते सोल्युबल इन वॉटर असतं. ओके, आणि त्याच्यामध्ये इनसॉल्युबल ऑइल एक असतं. तर ते प्रिपेअर कसं केलं जातं बघा, ते प्रिपेअर जे आहे ते डाय जे आहे नॅचरल प्रिपेअर डाय असतो. ओके, ते जे आहे तर ते प्लांटच्या त्याचा जो आहे मेन सोर्स जो आहे तो प्लांट असतो. ओके, प्लांट काय असतो, त्याचा मेन सोर्स असतो, मेन सोर्स ऑफ कलर असतो. ओके, त्याचा प्लांट काय असतो, मेन सोर्स ऑफ कलर असतो. आणि काही जसं की बघा काही हे आहेत सरफरान म्हणजे नॅचरल केसर. ओके, काश्मीरमध्ये मिळतात. ओके, म्हणजे महाग तर असतो, खायला तर खूप महाग असतो, तर कपडे घालायला म्हणजे ते किती महाग असेल. ओके, त्यानंतर आर्टिफिशियल डाय जो आहे तर तो नॅचरल पण असतो आणि आर्टिफिशियल पण असतो. आणि आर्टिफिशियल जो आहे तर तो पेट्रोलियम प्रोडक्ट आणि काही मेटल्सच्या याने प्रोडक्शनने ते काही तयार केलं जातं आर्टिफिशियल. ओके, आणि नॅचरल जे आहे तर ते जे सोर्स असतात ना प्लॅन्टचे तर त्याच्यापासून केलं जातं. ओके,
त्यानंतर ह्याच्यापासून जे आहे हे खूप कॉस्टली देखील असतं, बरोबर. नॅचरल जे आहे ते कॉस्टली देखील असतं, महाग देखील असतात. ओके. तर त्यानंतर याच्यापासून खूप सारे हे बनतात. ओके. तर बघा हे जे आहे तुम्ही हे जे आहे ते हे खूप कॉस्टली असतात. ओके. हे जे कलर असतात तर ते खूप कॉस्टली असतात. ओके. कॉस्टली हे असतात. त्यानंतर हे जे यांच्यापासून एक हिना, तर हिना जे आहे तर हिना एक मेहंदी नॅचरल कलरचे असते. ओके. मेहंदी नॅचरल कलरचा डाय असतो, पानं असतात, त्याचं मिश्रण असतं. ओके. ते पान असतं, त्याला असं रगडलं जातं आणि त्याचं हे केलं जातं, म्हणजे एक मिश्रण असतं, मेहंदीचं पान असतं. तुम्ही आईला घरच्यांना विचारू शकता मेहंदीचं पान कशा पद्धतीने असतं. मेहंदीचं पान जे आहे तर ते कपड्यांवर देखील यूज केला जातो. ओके. त्यानंतर ह्याचे युजेस बघूयात, युजेस आणि हार्मफुल इफेक्टिव्ह डायचे. तर बघा हे जे आहे याचे युजेस बघूयात. ओके. तर यूज कुठं कुठं केला जातो, तर ह्याचा यूज जो आहे तर ह्याचा यूज जे कलरफुल क्लॉथ जे असतात तर त्या ठिकाणी त्याचा कलरफुल जे क्लॉथ असतात तर त्या ठिकाणी याचा यूज केला जातो. जे कलरफुल कपडे असतात तर त्या कपड्यांवर यूज केला जातो. ह्या डाय केला जातो, डायने ते कपड्यांवर हे केलं जातं, म्हणजे क्लॉथ म्हणजे कपडे, त्या कपड्यांवर हे केलं जातं, नक्षी वगैरे काम जे आहे तर ते रंग जे आहे तर ते हे केलं जातं. आणि जे हेअर आहे, जे केस आहेत तर त्या केसावर देखील म्हणजे आजकाल तर फॅशन निघलेली आहे. मी काही जणांना असे बघितले निळे केस करताना, हिरवे, त्यानंतर पांढरे केस देखील काही करतात, तर ते असं फॅशन आलेले. तर हेअर मध्ये केलं जातं. त्यानंतर हे जे आहे जे स्ट्रीट जे व्हिजिबल आहेत, म्हणजे जे रोडच्या कडेने जे बॅनर्स वगैरे असतात ना, तर त्या ठिकाणी देखील याचा केला जातो ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. तर त्याची आहे तर म्हणजे लाईट हे केलं की ती फोकसने आपल्याला भारी दिसावं, एक हे दिसण्यासाठी देखील त्याचा यूज केला जातो. रोडच्या कडेने जे बॅनर्स असतात ते देखील केले जातात, म्हणजे यूज केले जातात. ओके. त्यानंतर याचे जे आहे तर हे जे नाईटमध्ये दिसतात, त्यानंतर पॉलिश करण्यासाठी देखील याचाही पॉलिश हे करण्यासाठी पॉलिश केलं जातं. तर चप्पल वगैरे जे पॉलिश आहे, म्हणजे शूज वगैरे तर ते हे केलं जातं. त्यानंतर पर्ल्स आणि जे हे असतात चप्पल्स वगैरे, तर त्या ठिकाणी याचा डाय केलं, म्हणजे हे केलं जातं, पॉलिश करण्यासाठी याचा यूज केलं जातं. ओके. तर आता याचे आपण काही डिसइफेक्ट बघूयात की कशा पद्धतीनं हे जे आहे हार्मफुल असतं आपल्या याच्यासाठी. तर बघा जर केस हे करताना, डाय करताना जर डोळ्यात गेलं तर डोळ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर जर सतत जर डाय केली तर हेअरफॉल होऊ शकतो, केस येऊ शकत नाहीत किंवा टकलं होईल. ओके. टकलं होतं तर हेअरफॉल होऊ शकतं, त्याने केस जाऊ शकते. त्यानंतर स्किनवर जर पडलं तर डाय, तर ते स्किन जरा जळजळ होऊ शकते. त्यानंतर आता मुलींना नीट लक्ष द्या या ठिकाणी, हा मुलींसाठी इम्पॉर्टंट आहे. तर मुलीनं एका गोष्टीशिवाय, मुलींचं सिक्रेट आता इथं उघडं पडणार आहे, मुली लिपस्टिकशिवाय राहू शकत नाहीत. तर मुली सतत जर लिपस्टिक लावलं तर काय होतं की बघा लिपस्टिक सतत लावल्यामुळे आणि आपण जर ते जेवलो तर लिपस्टिक काय होतं, पोटात जाते आणि त्याच्यामुळे आहे ना एक कार्मेनस नावाचा बॅक्टेरिया असतो, तो जर याच्यात गेला पोटात तर डिसीज होऊ शकतात. ओके. तर ते जे आहे तर ते जे हे असतं, म्हणजे इफेक्टिव्ह नसतं आपल्यासाठी, ते जे आहे ते घातक असतं. ओके. त्याच्याकरिता तुम्ही काय करू शकता, नॅचरल जे आहे तर प्लॅन्टपासून जे डाय बनलेले आहेत, हे बनलेले आहेत तर ते तुम्ही हे करू शकता, ते चांगले असतात. ओके. तर जे नॅचरली आहे तर ते डाय यूज करा. ओके. जास्त करून लिपस्टिक यूज म्हणजे आहे तर म्हणजे आर्टिफिशियल कलर बघूयात. तर बघा ही खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा आर्टिफिशियल कलर जे आहे, बघा आपल्या इकडे रंगपंचमी म्हणून एक सण आहे. सो त्या ठिकाणी आपण कलर यूज केला जातो. ओके. कलरमध्ये आपण रेड कलर, पिंक कलर,
खूप सारे हाय प्रॉपर्टी ज्या आहेत, खूप कलरच्या हे आहेत, तर त्या ठिकाणी कलर यूज केला जातो, गुलाल यूज केला जातो. बघा याच्यात देखील केमिकलचा यूज केला जातो. ओके, तर याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये लेड आणि मर्क्युरी प्रेझेंट असतो. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे जर समजा आपल्या स्किनवर जास्त करून लावलं, ओके, काही काही जण कात्या कलर वगैरे लावतात, ते जे आहे तर खूप दिवस निघत नाही आहेत, तर त्याच्यामुळे जे आहे तर स्किन कॅन्सर होऊ शकतो. आणि जर शरीरात जर गेलं तर ते बोन कॅन्सर वगैरे खूप काही होऊ शकतो. त्यानंतर अस्थमा होऊ शकतो. ओके, त्यानंतर स्किन जे आहे, त्यानंतर जे डोळ्यात जर गेलं तर त्याची डोळ्याची जी काही ही आहे तर एक माणूस कायमचा आंधळा होऊ शकतो. डोळे जे आहेत ते ब्लॉकिंग होऊ शकतात. त्यानंतर हे जे आहे खूप सारे हे काही हे होऊ शकतं. त्यामुळे हे जे आहे नेसेसरी जे आहे तर हे टाळा आणि जे कलरफुल युजफुल पार्टिकल आहे तर ते यूज करा. बघा हे कशामुळे दिलेलं आहे माहिती का सायन्सच्या पुस्तकामध्ये आपल्याला बुकमध्ये, कारण आपण हे जसं आहे की आपण बालिश चाळ करतो. ओके, त्यामुळे हे जे आहे तर थोडंसं वाचण्यामुळे, थोडीशी जागृतीमुळे हे जे आहे तर हे कशा पद्धतीने यूज करावे, कशा पद्धतीने नाही, त्यामुळे हे केलेलं आहे. कलर जे आहे तर जनरली नॅचरल कलर यूज करा. ओके, जे आर्टिफिशियल कलर आहेत ते खूप धोकादायक आहेत. एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकतं या आर्टिफिशियल कलरनी. त्यामुळे नीट आणि योग्य पद्धतीनं कलर खेळा. ओके.